जगातला सगळ्यात डेंजर शब्द, लय म्हणजे लय काय. असं कधी बोलू नका. याचा ऐकतो, त्याचा ऐकतो, त्याचा ऐकतो. तुमचा सगळ्यात मोठा मालक जर कोण असेल तर तुमच्या आत्मला ब्रेन, सतसत बुद्धी स्वतःच्या आत्मली जागी ठेवायची. तुम्ही विद्यार्थी जीवनामध्ये तर काय शिकायला आले नाही? काय शिकायला आले नाही? काय शिकायला आले? स्वतःला डेव्हलप करणे, स्वतःला मेंदू आपला आपला डेव्हलप करायसाठी आले. कळसूत्री बावले म्हणजे दोरा राहते, तुम्हाला माहित आहे का? बावल्याचा खेळ. असे दोरे टाकतात आणि हे भावले असा दोरा केला की असं होते, असं होते, असं होते. जगात तुम्ही असं कुठंच बनायचं. कोणाच्या बोटावर जर नाचत असाल तर याचा अर्थ तुमचं मन बधीर आहे, मेंदू सगळा सडलेला आहे, आपल्या डोक्यात अक्कल कशीच नाही. आपण कोणाचंही बावलं म्हणून आज्ञाधारक बनणं वेगळं. तुम्ही आईबाबाचं ऐकता ठीक आहे, पण आईबाबाने विष पिया म्हणलं की पिता का? पिता का? तर लक्षात ठेवायचं, जे कळसूत्रे बावले राहते जगात, याचा अर्थ त्या लोकांना स्वतःची बुद्धीच नसते. सगळ्यात जगातला जर विध्वंसक व्यक्ती कोण असेल तर कळसूत्री बावले. आपल्याला समजा एखाद्या देशाची मिलिटरी राहते की नाही, ते मिलिटरीला कमांडर आदेश देते, त्यावेळेस देश सेवेसाठी लोक नाही का आज्ञा पाळते, ते तर ठीक आहे आज्ञा पाळते, पण कोणाची, कुठं आणि किती हे आज्ञा पाळायचं कळलं पाहिजे. आणि जगात जर तुम्ही हे बनले कळसूत्री बावले, तुम्हाला भाऊ नाचवते, बहीण नाचवते, माय नाचवते, बाप नाचवते, शेजारी नाचवते, तुमच्या घरचा माणूस नाचवते, तुमच्या कॉलनीतील लोक, कारण तुम्हाला स्वतःची काय नाही, बुद्धी नाही. काय नाही स्वतःची बुद्धी. आणि बावल्याचं काम हे लोकांच्या भरोश्यावर नाचणं. तुम्ही माणसं जन्माला आले की नाही, इंजन आपल्याला सेपरेट दिले की नाही, मग आपले निर्णय शेजाऱ्याला घ्यायचे का? आपले निर्णय कोण घ्यायचे? कोणी घ्यायचे? म्हणून आयुष्यात कधी कळसूत्री बावले म्हणून जर सांगा, जे लेकर संविधानिक गोष्टी वाचते ते लोक कधीच कळसूत्री बावले बनत नाही. आता जे नवीन जनजी झाली की नाही, नवीन पिढी आहे तुमची जनरेशन, हे लोक कधीही कोणाचे कळसूत्री बावले बनणार नाही. कारण बुद्धीनं कशी आता तल्लक, चांगला आणि वाईटचा फरक त्याला कळते. आणि हे जे कळसूत्री बावले म्हणून जे जगणारे आहेत ते आयुष्यभर गुलाम्या करणारे लोक. ते आयुष्यात काय कोणाचं म्हणजे वरून आदेश एखाद्या गोष्टीकडून आला, संघटनेकडून, यस यस हे याच्यामुळे होते. हो, म्हणजे कॉज अँड इफेक्ट नावाची थिअरी सायन्स काय सांगते. आता काही काही लोक मला नाही का बरेच वेळेस म्हणते, सर्व म्हणजे तुम्ही नाही का उठलं सुटलं टीका इकडं काम करता. मला सांगा, साधी गोष्ट आहे जगातला. आता हे पंखा फिरायला लागला, कोणत्या तरी परिणामामुळे फिरायला लागला, कोणत्या तरी गोष्टीमुळे फिरायला लागली नाही, त्याला ऊर्जा लागायची नाही. कोणत्या तरी कारणाशिवाय काही घडते का? नाही. तर मालकानं आदेश दिला, आणल्यासारखा ही व्यक्ती ऐकत जर असेल तर हे काय कळसूत्री बावले. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जगात प्रत्येक क्रिया घडायला लागली ती कशा तरी कारणामुळे. कळसूत्री बावले म्हणून नाही का कोणाचाही आदेश पाळायचा नाही. तुम्हाला जगभरातल्या क्रिया कळल्या पाहिजे. तुम्ही कळसूत्री म्हणून बावले जगायचं नाही. त्याच्यानंतरची गोष्ट येते कोणती? कळीचा नारळ. हे लोक बाबा 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 मला लय आवडते ते लोक. म्हणजे या लोकांना एवढा जीव आला आता सध्या. कळीचा नारळ, आजूबाजूला शेजाऱ्याच्या घरी जायचं, आजूला बसायचं आणि पृथ्वी कसं बोलायचं माहिती का? अरे तुम्हाला माहित आहे का काय झालं काल, आहे की नाही, असं असं झालं. टाकली आग. काय टाकली? आग टाकली. कळीच्या नारळाला फक्त एवढंच काम आहे, लोकांच्या घराच्या कांड्या करणे, त्याचा काठ लावणे आणि वरून जाऊन सज्जनपणाचे शेजाऱ्याच्या इथं बसून सल्ले काय देतात माहिती का? अहो तुम्हाला माहित आहे का काय, बाप्पा 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 घेतलं पाठीमाग. म्हणजे असं सांगायचं की बाप्पा 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 बाप्पा, ते नाही का कसं म्हणजे तोंडावर आलं की नाही का तुम्ही लई चांगलं आणि पाठीमाग गेलं त्याच्या काड्या करणं. आणि असे लोक तुमच्या बाजूला असले तर सावधान. कोणाच्या कुटुंबात त्यातल्या त्यात मुलींना पक्क लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा कळीच्या नारळापासून तुमची मैत्रीण असो, तुमचा मित्र असो, तुमच्या बाजूची तुमच्या आईचा स्वभाव तसा जरी असला तर ह्या अशा मोकाट बाहेर, असे मोकाट माणसं सगळं आयुष्य उद्ध्वस्त कोणाकोणाचं किती करतील माहित नाही. घरावर कधी संकट आणून असे लोक टाकतील. असे लोक नाही का खूप आता मृत्यूच्या दारात चालले. कारण लोकांकडे काय आलं माहित आहे? काय आलं? मोबाईल रेकॉर्डिंगसाठी. आणि कोण कुठं काय बोललं लोक रेकॉर्ड करून दाखवायला लागले. हे घ्या तुम्हाला हे असं असं म्हणतं. म्हणून या लोकांनी या काळात याची दुकानं चालली, याची दुकानं मार खायला लागली कोपऱ्यात जाऊन.
याचं त्याला भुरंगी टाकणे, याचं त्याला लावून देणे, अशा लोकांचे कार्यक्रम बंद काऊन झाले? कारण लोकच नाही का तिथं जाऊन बसायला, रेकॉर्ड ऐकायला लागले आणि पुन्हा येऊन सांगायला लागले. त्याच्यामुळे सध्या दुकानदारी बंद पडली आहे लोकांची. आता ती बेचैन व्हायला लागली, परेशान होतं. कारण इकडे तिकडे काही सांगता येईना ना, सांगावं तर ते दोघंही मित्र व्हायला लागले. ज्याच्यापाशी तुम्ही बोंबलले तीन ही एका टेबलावर बसायचे. त्याच्यामुळे बोंबलताना जरासं सावधान, हे लोकांपासून सावधान. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, दुसरे एक शब्द येते, काडी पैलवान, खडकुळा माणूस. काडी पैलवान. काही जणांच्या मांस इतकुसं नाही, चिलटभर मांस, म्हणजे इतकुसं मांस नाही त्याच्या अंगावर. तुला पाहिलं का मला येणं भेटणं देतं भावा, कॅल्शियम पाय, हाड एवढंच होतं, ठिसूळ झालं, असं केलं तर कुठून मोडायची येळ, बरोबर आहे की नाही? आणि तरी नाही का हा काडी पहिला मोठ्या मोठ्या माणसाला काय म्हणते माहिती का, मी ती बघून घेतो, जीव पाहायला केवढूसा आणि आखरी काय म्हणते, मी तुला अगोदर काय करायचं, विज्ञान म्हणता एक धडा कोणता माहितीये का, पोषक तत्वे, त्याच्यात प्रोटीन कुठून भेटते, विटॅमिन कुठून भेटते, मिनरल्स कुठून भेटते, हे सगळ्या पदार्थाचं वाचन करायचं. त्यानुसार घरची कमाई असेल तर तेवढे फळं खायची, कमाई असेल तर बरं का, मायबाप तेवढे सक्षम असले तर खायचे. पद्धतशीर ज्या पदार्थातून जे बॉडी पुढे बनवायची आणि मग नाही का लोकांच्या नादी लागायचं. नाही ते काडी पैलवानाची हालत काय होते माहिती का, काय होईल, अशा लोकांचं फार बेजार. त्याच्यामुळे आपलं शरीर पाहून भांडणं करायची, बात करायचं. आणि काडी पैलवान असलं तर मग सक्षम काय असावं माहिती का, ब्रेन असावं. काडी पैलवान चाणक्यासारखा समोर जरी नसला तरी कार्यक्रम वाजवणार पाहिजे. डोकं नंदराजाचं नाही का खालसा केली की नाही अक्षराची, पूर्ण माती केली की नाही नंदराजाची, हे कोण केली, चाणक्याने केली. आणि हे एका माणसाने फक्त ब्रेनच्या भरोशावर केलं. त्याच्यामुळं लोकांच्या ब्रेनला कमी समजायचंच नाही. या काळात काडी पैलवान पण कार्यक्रम वाजवायला लागले, कशी कुठं किती, चांगली इंटेलिजन्स डिपार्टमेंट पण बेजार होते अशा लोकांकडून. त्यामुळं काही काडी पैलवान याच्याच आहे आणतात आणि काही फळाच्याच आहे, हडकुळ्याच्या नादी लागलं ते कामातूनच जाणार लोक. हे याच्यापासून जरा सावधान राहायचं, लक्ष द्यायला गेलं. त्याच्यानंतर ती दुसरी एक गोष्ट आहे कोणती, कुंभकर्ण. कोण आहे आपल्या वर्गात, कोण आहे आपल्या वर्गातलं कुंभकर्ण कोण आहे, झोपते कोण झोपते, अडे बाई तुम्ही सगळ्यात जास्त झोप कोण घेते, पृथ्वी. जे सगळ्यात जास्त झोपळ राहते त्याला काय म्हणायचं, कुंभकर्ण. असं म्हणतात की 6 महिने झोपत होता. किती महिने, ढोल लावून उठायला लागायचं, दन 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 असं वाजवलं की मग कुंभकर्ण उठायचं. 6 महिने झोप, 6 महिने पुन्हा जागा, पुन्हा झोप, बरोबर. मला गाव डाऊट येते, पण आपलं डायजेशन सिस्टीम किती तासानं नाही का, 5-7 तासानं तरी जागेवर जावं लागते कुठं तरी, 10 तासानं. कुंभकर्ण 6 महिने म्हणजे जरासा डाऊट येते, पण चला ओके, धार्मिक गोष्ट आहे तर मान्य करू, त्याच्यावर काही नाव बोट ठेवायचं नाही. पुन्हा लोक म्हणतात नाव बोट ठेवायला लागते, म्हणून ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, उपमंडूक कशाला म्हणतात, ज्याची वृत्ती लई संकुचित आहे. काही लोकांना पेन, आमचा एक मित्र होता, त्याला जर समजा म्हटलं दे ना रे पेन थोडीशी लिहायचा, ते काय म्हणते माहिती आहे, आपली शाही संपत्ती ना इतकीच तर काय, अरे ही इतकीच तर, एवढी संकुचित वृत्ती, तुझी शाही संपत्ती एवढी खतरनाक लोक. समजा जरा असं पेज दे, वही दे, नाही तर तू चोळामोळा करायला लागली, नको वाचताही नको माझ्याला, घाम यायला लागली, एवढी संकुचित. या लोकांना म्हणतात उपमंडूक. लोकांचं सगळं जमते, आपलं देवावरच वाटेनं अख्खं लुटतेच लोक आहेत. असल्या उपमंडुकापासून दूर राहायचं. म्हणजे तिचं इतकुसं काढलं तर 50 वर्ष काढते, लोकांचं सगळं लुटायचं, सांगायचं नाही. असे लोक राहतात. कोणते मंडूक, उपमंडूक. कसे उपमंडूक नाही का, लोकांपासून थोडस सावधान. त्याच्यानंतर काय आहे, कोल्हे एवढ्या वांची संख्या. शूद्र म्हणजे जातीवृत्तीने असं काही म्हणणं मी, शूद्र लोक म्हणजे मानसिकतेनं शूद्र, येड्याचा बजा, बिलकुल कोणाचा भल्याचा नाही, काही नाही, आपल्या खाण्यात राहण्यात बस अशी जायचं जगणार.
आणि गप्पा गोष्टी एकांता टेबलवर बसून करायचं. काय गप्पा, कधी चांगली चर्चा नाही. अशाला म्हणतात कोल्हे. अरे तुम्ही आखरी कोल्हेच की, वाघ थोडेच होणार हा. कोल्हे एकत्र येऊन किती केलं तर तुम्हाला कोल्हच लोक म्हणतात. कोल्हे कोई जे राहते ते आखे नाही का, तुमचं मानसिक बळ चांगलं नसल्यामुळे तुम्हाला एकत्र येऊन बोलावं लागते. वाघाला खोटं बोलायची गरज असते का? तो वाघच आहे, वाघाला वाघच म्हणतात. कोल्हे कोई करायची. कोल्हे कोई म्हणजे काय? मोकाट बिनकामे लोक जे आता वायफळ गोष्टीवर गप्पा गोष्टी करतात त्या लोकांना, त्या गोष्टीला काय म्हणतात? कोल्हे कोई करतात, गप्पा गोष्टी करतात. लक्षात द्यायला लागलं. वायफळ ना. त्याच्यानंतर एक शब्द येते कोणता? शूद्र लोकांची. त्याच्यानंतर कडा देणे. आता लहान लहान जे गोष्टी राहतात, काय राहते? लहान लहान गोष्टीची भांडणं. ओके, म्हणजे मोठं राहते की नाही युद्धासाठी, मोठं भांडण, बारीक नाही, बारीक नाही, शिवाय किंवा नाही, 2-3 याला म्हणतात खडाजंगी. आणि माणसानं आयुष्यात, प्रामाणिक माणसानं कधीही भांडणं करू नये. माझं पक्क म्हणणं आहे. जे लोक लई 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 साधे साधे माणसं राहतात की नाही, इनोसंट वाले, ते माणसं भांडणं करत नसतात. ते माणसं एका दिवशी येतात आणि डायरेक्ट खडाजंगी. खडाजंगी म्हणजे साधं भांडणच नाही, साधं भांडणच नाही. त्याचं भांडणं म्हणजे काय? खडा खडा खडाजंगी म्हणजे कोणतं भांडणं? मोठं. ये तुला पाहतो असं नाही, जाणेच कोणे डायरेक्टच. आपण आयुष्यात बाळांना इकडे बघा, खरं जर असं तर खडाजंगी करायचं. मग ते पुढे तुमचा कोण आमदार, खासदार, कोर्ट, तुम्ही सत्याच्या बाजूला, सत्याच्या बाजूला मरण आलं तरी चालेल. येथे एकाच व्यक्तीला फॉलो करायचं. कोण? भगतसिंग. शेवटचा दिवस असला आनंदाने जगू भाऊ. शेवटचा दिवस असला तरी कसं जगायचं? आनंदाने. काऊन? आमच्या रक्तात हेच का काय, तुमच्यासारखं मोकाट फुकट खाऊन जमत नाही. आणि भांडणं आम्ही करत नसतो, डायरेक्ट काय करतो? खडाजंगी. मग तुमचे नातेवाईक, सोयरे धायरे सगळे हुशार खूप आहे, बुद्धीने चलाक आहे, ते कोणी असलं तरी आम्ही भिणाऱ्यामध्ये होता. कारण आम्ही याचा आदर नक्की करू. ही गोष्ट आमच्या नाही का रक्तात आहे भिजलेली, ही रक्तात आहे. आम्ही याच्या विरोधात कधीच जातो. पण प्रॉब्लेम आहे तुम्ही याच शोषण करत असाल मग तुमचं बाप तो बाप हे गावाल्यांना तुम्ही लक्षात ठेवायचं. हे बाप आम्ही ते राहतील काय काही ठिकाणी आमचं बाप म्हणते. आजकाल लई गाणं चालायला लागतं ट्रायमध्ये, बाप तो बाप रहेगा. तुला माहित नाही का तो बाप कोण? बाप बापच राहतील भाऊ. हे काय तुला सांगायची गोष्ट आहे का? हे जेनेटिकली नाही का विज्ञान मधूनच आलेली गोष्ट माहिती. बापाला बापच म्हणते. तू काय बापाला नाही म्हणतो काय? बापाला काय म्हणतात रे? ती रहेगा म्हणून तू कोणाला सांगायला? सांगायची गरज आहे. डान्स करून लोक छात्या आणि असे गाणे लाव आणि लोक स्टेटसला ठेवायला लागले. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. मम्मीला विचार. कोणाला विचारतो? आमचं काहीच म्हणणं नाही. मम्मीला विचार. बाप तो बाप रहेगा. बरोबर. चला ओके, आपण काय करतो? खडाजंगी. ओके, त्याच्यानंतरचा शब्द काय आहे? खडाष्टक करायचं. खडाष्टक म्हणजे काय? जोरदार. हे खडाजंगीचा सखा भाऊ आहे. खडाजंगीचा सखा भाऊ कोण? खडाष्टक. कोण आहे? खडाष्टक. मोठं लहान लई. आणि लक्षात ठेवायचं जरासं, माणसानं, सामान्य माणसानं या गोष्टीला घ्यायचं नसते. ते अंतिम सत्य. ओके, दुसऱ्या गोष्टीला घ्यायचं. आणि तिसऱ्या गोष्टीला जी गोष्ट शाश्वत म्हणजे तुम्हाला नाही का कसं राहते, काही काही गोष्टी ह्या ज्या असतात ह्या दोन गोष्टी तुमच्या लई जवळच्या. तुम्ही खरं बोलायला लागले, लोक हे करतात. आणि अजून ते खरं बोलायला लागले, तुमचं हे करतात. पण आपण कसा याच्यामध्ये याला विधी ना, हे तर आमच्या खिशात गरजच राहते की तुमच्या शेजारी बाजारी हेच काम करते आपल्याला. त्याच्यामुळे घ्यायची गरज आहे का? नाही. कसं बनायचं आपण? निर्भीड. कसं बनायचं? कसं? निर्भीड. जीवन एकदाच आहे, पुन्हा हे 5 मिनिटं जगा. पण असं नाही तर आपल्याकडनं कसं तसे खूप वेगळं व्हायला लागलं. त्याच्यानंतर बघा कोणता आहे? हुशार माणूस.
खुशाल चेंडू. आता आमच्याकडे एक बाई मोकाटवाली खुशाल चेंडू तिचं नाव. चैनीच्या वस्तू घेणार, मार्केटमध्ये जाणार, बाबा 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 काय ते स्टेटस, काय ते फोटो पाहिला की जीव बले बले करते आमचा खुशाल चेंडू. हो ना, म्हणजे ते पाहूच नाही आपल्यासारख्यानं पाहिलं. आपण म्हणजे कसे साधे माणसं, ते काय ते त्याचं त्यालाच माहित. ते खुशाल चेंडू मध्ये काय चैनीच्या वस्तू घ्यायच्या, चैनीच्या म्हणजे सुख देणार आहे. मानसिक सुख नसलं तरी चैनीच्या वस्तूला सुख भेटते हा भ्रम आहे त्याचा. मला सांगा तुम्ही आतमध्ये समाधान नाही, तुम्ही चोरी केली आणि मी तुम्हाला सोन्याच्या पाठवतो फोटो. कशाच्या? सोन्याच्या पाठवतो. झोप लागते का रे? मग वस्तूनं सुख भेटते हे कोणी सांगितलं का? सुख कशाने भेटते?